प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल प्रियजनांनो, आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. तर प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसा देवाचा म्हणणं घेऊन आलो. आणि दुसरी गोष्ट, आपला यशोदाय सागर चॅनल हा सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा प्रियजनांनो. लाईक नसेल केला तर परत सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव करता येईल. तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमध्ये देवाचा गौरव होणार, आम्हाला व्हिडिओ मोठा करण्यात येईल आणि देवाचं महान कृत्य होणार. तर प्रियजनांनो, प्लीज सर्वांना यशोदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. मी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलो, स्तोत्रसहित 51 आणि वचनाची अडील या शुद्धतेसाठी प्रार्थना. मनुष्य जेव्हा पाप करतो तर मनुष्याच्या सर्व पापाची क्षमा फक्त एकच होती, ते म्हणजे प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने. आणि जो अंगीकारतो की प्रभू येशू तू प्रभू आहेस आणि तू आमच्यासाठी मरण पावलास आणि मेल्यानंतर पुन्हा तू तिसऱ्या दिवशी जिवंत झालास, त्याच्या जीवनात पापाची क्षमा हा परमेश्वर करतो. कारण की परमेश्वराने तुमच्या आमच्यासाठी विजयस्तंभावर मरण पावला आणि मेल्यानंतर तो पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत आला. तो प्रभू येशू काल आज गान सारखा आहे. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसं देवाचं म्हणणं घेऊन आलं. वचन वाचतो. प्रियजनांनो, वचनाकडे लक्ष द्या, कारण की वचन हेच तुम्हाला काय करतं, बंधनमुक्त करतो. हे देवा, स्तोत्रसहिता 51 आणि त्यातला पहिला अध्याय, शुद्धतेसाठी प्रार्थना. हे देवा, तू आपल्या वात्सल्यानुसार माझ्यावर कृपा कर. आपल्या विपुल करुणेनुसार माझे अपराध काढून टाक. मला म्हणजे माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी माझे अपराध चालू नये. माझे पाप तुझ्याकडे निघते आहे. तुझ्या विरुद्ध मी पाप केले, तुझ्या दृष्टीने वाईट मी केले, म्हणून तू बोलशील तेव्हा मी न्याय ठरेल. कारण की दावीद राजा म्हणतो, मी जन्मताच पापी, पण प्रभू तू जेव्हा बोलशील तेव्हाच मी काय करेन, निष्पाप ठरेन, निर्दोष ठरेन. म्हणून आपण देखील आपल्या पापाची क्षमा मागितली पाहिजे प्रभूला. प्रभू मी पापी आहे, पण तू जेव्हा तुझ्या पवित्र रक्ताने धुशील तेव्हा मी पवित्र आणि शुद्ध आहे. प्लीज प्रभू, तुझ्या पवित्र रक्ताने मला धुव. मला तुझा लेकरू म्हणून माझा स्वीकार कर. मला तुझ्या जवळ घे, कारण की या जगात आशा देणारा कोण नाही, तूच आशा देणार आहे. आणि तुझं वचन सांगतं प्रभू, जेवढ्याने तुला ग्रहण केलं तेवढ्या ज्यांनी येशूला ग्रहण केलं त्यांना लेकरं होण्याचा अधिकार आणि पवित्र आत्म्याचा अधिकार, पवित्र आत्मा मिळण्याचा अधिकार तू दिलास. तर आज प्रत्येकाला तो पवित्र आत्मा स्पर्श करणार, प्रत्येकाला येशूचा स्पर्श होणार. कारण की आपल्या पापाची क्षमा फक्त प्रभू येशूचं पवित्र रक्त करतो. म्हणून त्या रक्ताला प्रभूने आपल्यासाठी दिलं, म्हणून त्या रक्ताला आणि त्या प्रभूच्या मरणाला धन्यवाद द्या. आणि दररोज आपल्या पापाची क्षमा मागा आणि येशूला धन्यवाद द्या, की आज दिवस तू दाखवलाच येशू, तू आमच्या संगतीस. आज तो येशू तुम्हाला स्पर्श करणार. मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे, येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळा चालतो, त्यांच्या जीवनात रहस्य सैतानी बंधनातून मोकळे व्हा.